कौटुंबिक वादातून दोघा जणांवर गोळीबार करण्यात आलाय, मात्र तो यशस्वीही झालाय। शेटफळ पंढरपूर महामार्गावरील आष्टी शिवारात रात्री 8:15 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला। दरम्यान या प्रकरणी संशयावरून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतलाय। या घटनेमुळे परिसरात घबराट पसरली आहे। या प्रकरणी मोहोळ पोलिसात गुन्हाही दाखल झालाय। मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पटवर्धन कुरोली तालुका पंढरपूर येथील रहिवासी सिद्धेश्वर ब्रह्मदेव नाईक नवरे व त्याच्या नातेवाईक आदित्य व्यवहारे हे दोघे मोटारसायकलवरून घराकडे निघाले होते। त्याच वेळी तिघा अज्ञातांनी विना नंबर प्लेटच्या मोटारसायकलवर येऊन त्यांची मोटारसायकल अडवली व तिघांपैकी एकाने त्याच्या जवळ असलेल्या बंदुकीतून गोळीबार केला, मात्र तो फसला। दरम्यान आपल्यावर हल्ला होतोय समजल्यावर नाईक नवरे व व्यवहारे हे दोघे जीव वाचवण्यासाठी उत्साहात पळून गेले, तर संशयित मोटारसायकलवरून पळून गेले। पळून गेलेले संशयित हे 25 ते 30 वयोगटातील होते। घटनास्थळावरून पोलिसांनी 2 जिवंत काडतुसे जप्त केले असून संशयितांच्या शोधात पोलीस पथक पाठवण्यात आले आहे। सीसीटीव्ही फुटेज व काही धागेदोरे मिळतात का ते पोलिसांचे तपासण्याचे काम सुरू आहे। या प्रकरणी सिद्धेश्वर ब्रह्मदेव नाईक नवरे यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक PP झालटे हे करीत आहेत।